नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज तुम्हाला दाखवणार आहे मी भेंडी. तुम्ही म्हणसाल भेंडी तर प्रत्येकाला येते. पण नाही मैत्रिणींनो, मी आज खास तुमच्यासाठी उपवास सोडण्यासाठी भेंडी दाखवणार आहे. आणि भेंडीचे बरेच टिप्स आहेत, त्या लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ छोटासा आहे, झटपट होणारा अगदी चटपटीत भेंडी दाखवणार आहे तुम्हाला. तर मी भेंडी कापण्याची पद्धत दाखवते बघा. अशा पद्धतीने तिरकी भेंडी कापायची. त्याच्यामुळं काय होतं, भेंडी शिजण्यात लवकर मदत होती आणि भेंडी दिसायला फार देखणी दिसते. त्याच्यामुळं तिरकी कापल्यामुळं असा उपयोग पडतो आपल्याला. झटपट होती भेंडी. अगदी 5 मिनिटात भेंडी तयार होईल तुमची आणि एकदम हिरवीगार भेंडी राहणार तसून तशी. भेंडी चिकट पण होणार नाही आणि भेंडीचं लवकर शिजणार, रंग पण बदलणार नाही भेंडीचा. अगदी मोकळी फडफडीत भेंडी. तर इथे भेंडी मी कापून झालेली आहे. अगदी 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, जास्त नाही, 5-7 मिनिटाचा. तर भेंडी शिजायला 5च मिनिटं लागतात, जास्त लागणार नाही. तर इथे पाव किलो भेंडी घेतलेली आहे, पूर्ण चिरून घेतलेली आहे. त्याच्यासाठी मसाला काय लागते पहा आता तुम्ही. साध्या सोप्या पद्धतीत उपवास सोडण्यासाठी करणार आहे भेंडी मी. पण अगदी मस्त तोंडाला चव येणारी भेंडी बनणार आहे, पहा तुम्ही. तर इथे लसूण घातला, 7-8 पाकळ्या घातलेल्या आहे. 4-5 मिरच्या घातलेल्या आहे. अगदी साधी बघा तुम्ही म्हणसाल ही भेंडी इतक्या लवकर कशी झाली. तर इथे जिरं टाकले अर्धा चमचा आणि हे जरासं वाटून घेणार आहे. हे जरा वाटलेलं आहे. नंतर आता आपल्याला दुसरा सामग्री टाकायची त्याच्यावर वाटण्यात. थोडंसं मिरच्या बारीक होत नाही ना पटकनी, म्हणून थोडंसं फिरवलेलं आहे. फिरवलं आणि बंद केलं. जरासं कमी झालेली आहे बारीक. आता शेंगदाणे घालायचे तर आपल्याला मूठ भरून त्याच्यात. तुम्ही खोबरं पण घालू शकता, तुम्ही शेंगदाणे पण घालू शकता. तर मी आता शेंगदाणे घालणार आहे. ह्याच्यामध्ये जाडसर वाटायचं जरासं आणि हे फिरून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात. हे पहा फिरून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि आता मी इथे ठेवलेली आहे कढई. कढई जराशी तापून द्यायची आपल्याला. एक पळीभर तेल घालायचं. भेंडी पाव किलो आहे ना, त्याच्यामुळे पुरेशी झालेली आहे आपल्याला एवढे तेल. तर हे जरा तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची. मोहरी छान जरा फुलून आली वरती का लगेच मग जिरे पण टाकून द्यायचे आपल्याला. हे पहा मोहरी जरा तडतडायला लागलेली आहे, जिरं टाकून द्यायचं. जिऱ्याला वेळ पटकनी हे होतं, म्हणजे शिस्त पटकन भाजतं. त्याच्यामुळं जिऱ्याला वेळ लागत नाही, मोहरीला जरा वेळ लागतो भाजण्यासाठी, म्हणून आधी मोहरीच टाकायची कधी पण. तर मैत्रिणीनं छान फुललेलं आहे हे, पहा बरं. मस्त फुललं आहे ते. दोन्ही पण अगदी छान झालेले आहे. आता आपण टाकणार आहे पुढे बघा काय काय टाकते पहा तुम्ही. लक्ष द्या व्हिडिओवर. व्हिडिओ एकदम सोपा आहे, अवघड नाही. पहिली टाकते मी कोथिंबीर. ही बघा एका बाजूलाच टाकली. तर कढीपत्ता टाकायचा आपल्याला, तो पण टाकून देते. कोथिंबीर आणि कढीपत्ता फार चव लागते भेंडीला. छान सुगंध सुटतं कढीपत्त्याने पण. तर ह्याला जरा तडतडून म्हणजे थोडंसं होऊन द्यायचं, नंतर हलवायचं. ते बघा आता झालेलं आहे थोडंसं, तर हलवलं ते कसं ओलावा आहे ना, पाणी मी धुतलं आणि लगेच टाकलेले आहे. त्यामुळे थोडंसं ओलं आहे म्हणून थोडं पाणी कमी होऊ देतलं, म्हणजे असे. नंतर मग मसाला टाकूया आपण आता तो वाटलेला. शेंगदाणे, मिरची, लसूण आणि जिरं हे सगळे होतं, ते मसाला टाकलेला आहे. पहा बरं, पाहू शकता तुम्ही मैत्रिणींनो. छान आपण कच्चंच टाकलेलं असल्यामुळं छान तेल सुटेपर्यंत भाजायचे त्याला. लगेच भेंडी टाकायची नाही, जरा तेल सुटायला लागलं का मग भाजायचे छान. हे पहा छान झालेली आहे भेंडी. भेंडीचा मसाला मस्त भाजलेला आहे आपल्याला. आता आता भेंडी आपण ओतायची त्याच्यात. हे पहा लांबडी लांबडी तिरकी भेंडी आहे. तर छान अशी आता मिक्स करून घ्यायची त्याला. भेंडीला जरासुद्धा टाईम लागत नाही, पटकन होती भेंडी. उलटी पालटी करायची, सगळं एकजीव झाला पाहिजे, मसाला सगळीकडे लागला पाहिजे.
मस्त प्रकार आहे भेंडीचा सोप्या पद्धतीत. मैत्रिणींना ही भेंडी तुम्ही तोंडी लावण्यासाठी वापरू शकता किंवा मुलांना टिफिनला स्कूलमध्ये किंवा स्वतःला टिफिनला नेण्यासाठी. म्हणजे ही भेंडी उपवास सोडण्यासाठी तर फार उत्तम आहे. उपवास सोडण्यासाठी तर जरूर करावं ही भेंडी. आता चवीनुसार मीठ टाकू. पाण्याचा एकही थेंब न वापरता ही भेंडी करणार आहे, म्हणून झाकण ठेवायचं जरा थोडा वेळ. जास्त झाकण ठेवलं तर भेंडी काळी पडती, म्हणून थोडा वेळच अगदी 1 मिनिटभर झाकण ठेवायचं. हवा त्याची बंद झाली पाहिजे, हवा भरली पाहिजे त्याच्यात, गरम गरम ऊब आली पाहिजे भेंडीला, तोपर्यंत झाकण ठेवायचं. जास्त झाकण ठेवायचं नाही भेंडीवर. त्याच्यामुळे भेंडी पाण्याचा शिपका मारला थोडासा तर भेंडी चिकट होती. त्याच्यावर लक्ष द्यायचं, जरासुद्धा पाणी वापरायचं नाही. पण भेंडी शिजताना थोडासा मिडियम गॅस करायचा आणि भेंडी शिजवून घ्यायची. हे पहा, तर हे मिनिटभर ठेवलेलं आहे मी, जास्त नाही. हवा झालेली आहे आणि भेंडी पण आपली तयार झाली आहे. जरा पण काळी पडली का पहा बरं, अगदी आहे तशीच आहे ना. ही भेंडी तयार झालेली आहे आपली. मी काढून दाखवते तुम्हाला. अगदी बघा, पटकन होणारी आहे का नाही. किती वेळ लागला, बोलता बोलता भेंडी तयार झालेली आहे आपली. ही फार साध्या सोप्या पद्धतीत केलेली आहे, पण फार चटपटीत भेंडी झालेली आहे. ना टमाटर वापरलं ना का दुसरं काही वापरलेलं, फक्त शेंगदाण्याचा कूट घालून भेंडी तयार झालेली आहे. फार छान लागते मात्र. पहा बरं किती छान झालेली आहे. फडफडीत मोकळी फडफडीत झालेली आहे निस्ती. रंगही ढलला नाही तिचा, एवढी छान भेंडी तयार झालेली आहे. मैत्रिणीने साध्या सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे भेंडी. नक्कीच तुम्हाला आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि भेंडी किती सोपी आहे, किती सोपी करून दाखवलेली आहे तुम्हाला, ती पण पहा. छोटासा व्हिडिओ आहे, स्किप करू नका, कुठेही संपूर्ण व्हिडिओ पहा. हे बघा, रंग किती सुंदर आलेला आहे भेंडीला, छान दिसती ना. पाहिलं तर अशा तऱ्हेने झटपट होणारी भेंडी बनवून पहा एकदा. खरंच सर्वांना भेंडी न खाणारे पण आवडीने भेंडी खातील तुमची, एवढी छान भेंडी लागती. चला मैत्रिणींना, परत दुसऱ्या व्हिडिओमध्येच काहीतरी नवीन घेऊन येते वेगळं. बाय.